मागच्या व्हिडिओमध्ये आपण किरचॉफ सेकंड लॉ शिकलो होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे वेटस्टोन ब्रिज और नेटवर्क. इन्स्ट्रुमेंट येते एक. वेटस्टोन ब्रिज म्हणजे काय? वेटस्टोन नावाचा सायंटिस्ट आहे. त्याने एक इलेक्ट्रिकल नेटवर्क फाइंड केलं होतं. त्याला नाव दिलं वेटस्टोन ब्रिज. दिस वेटस्टोन ब्रिज इज यूज्ड to measure the value of unknown resistance. ज्या रेजिस्टन्सची आपल्याला व्हॅल्यू माहिती नसेल किंवा ज्याच्यावरचा कलर कोड 11th तो तुम्हाला कलर कोड निघाला असेल तर त्याची व्हॅल्यू मेजर करण्यासाठी वेटस्टोन ब्रिजचा वापर करतात. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर calibrating measuring instruments like ammeter or voltmeter. ammeter तुम्हाला 10th स्टँडर्डला गेला आहे. ॲमीटरचं काम असतं टू मेजर द करंट and voltmeter is used to measure the potential difference across the two ends. त्याच्यासाठी काय वापरतात? वेटस्टोन ब्रिज. आपल्याला सध्या वेटस्टोन ब्रिज जो शिकायचा आहे इट इज फॉर टू मेजरिंग द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. मग कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कसं असतं त्याचं वेटस्टोन ब्रिजचं व्यवस्थित लक्ष द्या. वेटस्टोन ब्रिज कन्सिस्ट ऑफ 4 रेजिस्टन्सेस. 4 रेजिस्टन्स असतात. त्याच्यापैकी 3 रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते, चौथ्याची आपल्याला काढायची असते. बरोबर. तर वेटस्टोन ब्रिज क्वेश्चन असे विचारतील, ऑब्टेन द बॅलन्सिंग कंडिशन फॉर वेटस्टोन ब्रिज और एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ वेटस्टोन ब्रिज. मग कन्स्ट्रक्शन कसे बघा असं. There are 4 resistances which are connected to form the quadrilateral. हे वेटस्टोन ब्रिज काढतो मी. किती रेजिस्टन्स आहे? 4. P, Q, S and R. This is the point A and this will the point C. This is B and D. मग पहिलं वाक्य वापस. Weatstone bridge consists of 4 resistances which are connected to form the quadrilateral ABCD. These resistances are P, Q, S and R. The point A and point C are connected to the battery or source of EMF plug key K with the point C. म्हणजे असं जॉईन करायचं याला plug key K. So source of EMF and plug key K connected between the point A and C. Point A is at higher potential than point C. का बरं? पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपण कशाला लावलं आहे? पॉईंट ए ला. निगेटिव्ह पोटेन्शियल सी ला. म्हणून पॉईंट ए कसा राहील? ॲट हायर पोझिशन. द गॅलॅनोमीटर इज कनेक्टेड बिटवीन द पॉईंट बी अँड डी. बी आणि डी या 2 पॉईंटच्या मध्ये काय जॉईन करायचा? गॅलॅनोमीटर जॉईन करायचा. झालं? व्यवस्थित बघा. मग कन्स्ट्रक्शन एकदा वापस. वेटस्टोन ब्रिज कन्सिस्ट ऑफ 4 रेजिस्टन्सेस P, Q, S and R which are connected to form the quadrilateral ABCD. क्वाड्रिलॅटरल म्हणजे मराठी भाषेत चौकोन. द पॉईंट किंवा the source of EMF and plug key K are connected between the point A and C such that point A is at higher potential than the point C. The galvanometer is connected between the point B and D. G is the resistance, internal resistance of galvanometer. G हा रेजिस्टन्स आहे गॅलॅनोमीटरचा. ते बघा. वेन द वर्किंग झालं आपलं कन्स्ट्रक्शन झालं तर वर्किंग. वेन द की इज क्लोज्ड. की क्लोज केली म्हणजे फिजिक्सच्या भाषेत सर्किट चालू केलं आपण.
आपण उलटं बोलतो की क्लोज केली म्हणजे बटन बंद केलं, आपल्या भाषेत फिजिक्सच्या भाषेत चालू केलं. when the key is closed then the current I flows through the circuit. At this point, this is the junction, because there are 3 conductors meet each other at point A. So at point A, this current I is divided into 2 parts. Suppose I1 is the current flowing through the resistance P and I2 is the current flowing through the resistance S. Then this resistance I1 at this junction point B again divides into 2 parts. Suppose Ig is the current flowing through the galvanometer. बघा I1 इथपर्यंत येत होतं, I1 मधून इतकं चाललं गेलं Ig, तर किती उरेल मग I1 minus Ig is the current through the resistance Q. झालं. आता इकडे बघा ॲरो असं करंट येतं आहे, पॉईंट डीला आय जी करंट आलं आणि इकडून काय येतं आहे I2. दोघांची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे याचा अर्थ दोघांची काय होईल ॲडिशन. सो I2 प्लस आय जी मीट्स ॲट पॉईंट डी अँड करंट I2 प्लस आय जी फ्लोज थ्रू द रेजिस्टन्स S. अँड अगेन ॲट पॉईंट C द करंट I कम्स आउट ऑफ द सर्किट. बघा इथं इकडून किती चाललं होतं I2 प्लस आय जी, इकडून किती येतं आहे I1 मायनस आय जी, प्लस मायनस काय होऊन जाईल कॅन्सल, म्हणजे I2 प्लस I1, I2 प्लस I1 म्हणजेच कोणतं करंट होतं I, पुन्हा सर्किटच्या बाहेर आलं. कळलं असेल तुम्हाला वर्किंग. आता सोप्या भाषेत सांगतो ज्यांना असं समजत नाही. समजा 10 ॲम्पियर करंट आलं इथपर्यंत, 4 ॲम्पियर इकडून गेलं, 6 ॲम्पियर इकडून गेलं, एकूण किती झालं 10 झालं. इकडून किती बोललो मी 4 ॲम्पियर, इकडून किती बोललो 6 ॲम्पियर, इथपर्यंत 4 ॲम्पियर आलं. 4 मधून 1 ॲम्पियर इकडे गेलं, तिकडून किती जाईल मग 3 ॲम्पियर, इकडून 1 ॲम्पियर, इकडून किती येतं आहे 6 आणि इकडून किती येतं आहे 1, असं 7 ॲम्पियर करंट इकडून येईल. इकडून किती येतं आहे 3 ॲम्पियर, हे 7 आणि 3 असं वापस किती येतं 10 ॲम्पियर रिव्हर्स होतो. नाव वी हॅव टू फाइंड द बॅलन्सिंग कंडिशन फॉर द नेटवर्क. एवढं कळलं असेल तुम्हाला. आता बॅलन्सिंग कंडिशन कशी फाइंड करायची, सोपं. किर्चॉफ्स लॉ शिकवला आहे मी तुम्हाला, किर्चॉफ्स सेकंड लॉ. सो लेट G be the internal resistance of galvanometer. Applying कोणता लॉ वापरतो आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू लूप ABDA. शोधा बरं. मागच्याच व्हिडिओमध्ये वापरला आपण किर्चॉफ्स लॉ, येत असेल तुम्हाला. आता कसं राहील मग, एवढा लूप घेतला आपण ABDA. जिकडं आपण चाललो आहे तिकडंच करंटची डायरेक्शन आहे, म्हणजे या रेजिस्टन्सचा पोटेन्शियल डिफरन्स काय राहील मायनस. सो मायनस I1P झालं. असं येतोय आपण इकडं, जिकडं आपण आहे तिकडंच करंटची डायरेक्शन आहे, म्हणजे गॅलॅनोमीटरचा पोटेन्शियल डिफरन्स मायनस I1 IG इंटू जी. हे करंट हा रेजिस्टन्स आपल्याला असं जायचं आहे, जिकडं आपण चाललो आहे त्याच्या अपोजिट करंट आहे, म्हणजे प्लस I2 इंटू S. S इज द रेजिस्टन्स इज इक्वल टू काय 0. R न घेता आपण PQRS असे रेजिस्टन्स घेतले. आता पुढे बघा नीट. अगेन अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू लूप. हा लूप घेऊ आता BCDB. कसं वापरायचं मग आता, हे इक्वेशन फर्स्ट असं फिरायचं आपल्याला. जिकडं आपण चाललो आहे तिकडंच करंट आहे, म्हणजे काय घ्यावं लागेल मायनस I1 मायनस IG इंटू रेजिस्टन्स काय Q.
आपण असं येतोय त्याच्या अपोजिट करंट येतोय म्हणजे प्लस I2 प्लस IG इंटू रेजिस्टन्स R. आपल्याला असं फिरायचं आहे, अपोजिट करंट आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स प्लस IG इंटू G इज इक्वल टू 0. इक्वेशन सेकंड. पुढे व्यवस्थित पाहता. द नेटवर्क इज said to be balanced if there is no current through गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरमधून जाणारं करंट जेव्हा 0 असतं म्हणजे पॉईंट बी आणि डी ॲट इक्वल पोटेन्शियलवर असतील तेव्हा तो जो आहे नेटवर्क बॅलन्स असतो. ते कसं अचीव करायचं? दिस इज ऑब्टेन बाय ॲडजस्टिंग द व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टन्सेस. झालं म्हणजे याचा अर्थ असा, फॉर बॅलन्स कंडिशन IG इज इक्वल टू 0. IG ची व्हॅल्यू काय पाहिजे? 0 पाहिजे. मग ही जी व्हॅल्यू आहे IG ची इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडमध्ये टाकून देऊ. कसं येईल बघा, मायनस I1 P ही व्हॅल्यू 0 झाली म्हणजे पूर्ण टर्म काय होऊन जाईल? 0. म्हणजे काय होईल? प्लस I2s इज इक्वल टू 0 प्लस इकडे तर नका तो मायनस I1P इज इक्वल टू मायनस I2s. मायनस मायनस काय होतो? प्लस I1P इज इक्वल टू I2s. इक्वेशन 3. कळतंय तुम्हाला? तसंच IG ची व्हॅल्यू आपण इक्वेशन सेकंडमध्ये टाकू. काय येईल? IG तर 0 आहे म्हणजे काय उरेल? फक्त मायनस I1Q हा 0 झाला म्हणजे मायनस I1Q हा 0 आहे म्हणजे काय येईल? प्लस I2 आणि काय आहे? R हा 0 आहे म्हणजे पूर्ण 0 होऊन जाईल इज इक्वल टू 0. मायनस I1Q इज इक्वल टू तिकडे जाईल मायनस होईल I2R मायनस मायनस प्लस I1Q इज इक्वल टू I2R. इक्वेशन 4. इक्वेशन 3ला इक्वेशन 4ने डिवाइड करा. काय कंडिशन मिळते बघा तुम्हाला असं, डिवाइडिंग इक्वेशन 3 बाय इक्वेशन 4. सो I1P अपॉन काय राहील? I1Q इज इक्वल टू इकडं I2s अपॉन I2R. I1 कॅन्सल, I2 कॅन्सल. That becomes P upon Q is equal to S upon R. This is the balancing condition for Wheatstone bridge. बघून घ्या व्यवस्थित. काय नाही, फक्त किर्चॉफ सेकंड लॉ वापरला आपण. झालं? मग लक्षात कसं ठेवायचं? बॅलन्सिंग कंडिशन P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. आता बघा हे 4 रेजिस्टन्स आहे. 4 पैकी कोणत्याही 3 रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहिती असेल तर चौथ्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येते बाय युझिंग द वेटस्टोन ब्रिज. मग ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तो या नेटवर्कमध्ये काय करावं लागेल? जॉईन करावं लागेल. झालं? याला सोप्या भाषेत असं लिहिलं असतं आपण. या रेजिस्टरचं नाव दिलं असतं R1, याला R2, याला R3 आणि याला R4. मग याच्याप्रमाणे कंडिशन कशी आली असती? R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. पण आता टेक्स्टबुकमध्ये असं दिलं आपल्याला, मग तसंच लक्षात ठेवावं लागेल. सो दिस इज द वेटस्टोन ब्रिज फॉर मेजरिंग द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. झालं? लक्षात ठेवा. मध्ये त्याच्यावरचे आपल्याला न्यूमेरिकल्स पाहिजे. किर्चॉफ सेकंड लॉचे पण बाकी आपले, आणि आता वेटस्टोनचा फॉर्म्युला शिकलो आपण, त्याचे न्यूमेरिकल्स.
सोपेच राहतील ते. आता त्याच्यावरचे न्यूमरिकल्स, थेरीची नोट्स येईल, न्यूमरिकल्स तुम्ही लिहून घ्यायचे. बघा क्वेश्चन, 4 रेजिस्टन्सेस 8 ohm, 5 ohm, 8 ohm and X ohm are connected to form Wheatstone bridge if the bridge is balanced. Find the value of X. प्रॉब्लेम वाचा. 4 रेजिस्टन्सेस दिले तुम्हाला, 8 ohm, 5 ohm, 8 ohm आणि X ohm. काय फाइंड करायचं बघा तुम्हाला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ X. नेटवर्क कसं दिलं आहे, बॅलन्स्ड आहे, म्हणजे मग असं लिहायचं बघा. गिवन पहिल्या रेजिस्टन्सचं नाव काय होतं, P, 8 ohm, दुसऱ्याचं नाव होतं Q, 5 ohm, तिसऱ्याचं नाव होतं S, 8 ohm आणि चौथ्या रेजिस्टन्सचं नाव होतं R, X ohm. ब्रिज बॅलन्स आहे, याचा अर्थ मग आपण काय वापरू शकतो, बॅलन्सिंग कंडिशन. बाय बॅलन्सिंग कंडिशन ऑफ वेटस्टोन ब्रिज. वेटस्टोन शब्द पूर्ण लिहायचा तुम्ही. काय कंडिशन होती ती, P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. P दिला आहे तुम्हाला 8, Q दिला आहे 5, 8 आणि R दिला आहे X. 8 8 कॅन्सल, 1 अपॉन 5, 1 अपॉन X, रेसिप्रोकल करा. X इज इक्वल टू किती येईल, 5 ohm. सोपा प्रॉब्लेम घेतला पहिले मी समजण्यासाठी, तुमची कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. झालं. मी याला व्हिडिओ पॉज करायचा, लिहून टाकायचं तुम्ही. पुढचा प्रॉब्लेम बघा. असाच एक प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर बऱ्याच वेळेस सूचना दिली मी तुम्हाला. न्यूमरिकल सॉल्व करताना स्वतःच नोटबुक पेन जवळ घ्यायचा आणि माझ्याबरोबर सॉल्व करण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करायचा. मला जेवढा वेळ लागेल लिहायला त्याच्यापेक्षा कमी वेळ तुम्हाला लागेल पाहिजे लिहायला, कारण मी बोर्डवर लिहितो, तुम्ही पेनने बारीक अक्षर काढतात. तुम्ही पहिले लिहायचं. बघ मग पुढचं, 4 रेजिस्टन्सेस 5 ohm, 10 ohm and 15 ohm and X ohm are connected to form the Wheatstone bridge. If the bridge is balanced, find the value of X. काय दिलं बघा, इथं फक्त नंबर्स चेंज केले आपण. P दिला आहे तुम्हाला 5 ohm, Q दिला आहे 10 ohm, 15 ohm and X ohm. पुन्हा वापस तसंच काय यूज करायचा, बॅलन्स्ड कंडिशन. P माहिती आपल्याला 5 अपॉन Q माहिती आहे 10, 15 अपॉन X. भाग जातो, 5 1 5, 5 2 10, 5 2 10, 1 अपॉन 2, 15 अपॉन X. क्रॉस मल्टिप्लिकेशन, X इज इक्वल टू 30 ohm. सो 4th रेजिस्टन्स इज 30 ohm. आला असेल तुमच्या लक्षात. आता थोड्या हायर लेवलचे न्यूमरिकल्स पाहू आपण. पहिले ते ऑब्झर्व करून घ्या. पुढचा प्रॉब्लेम बघा. मग थोडा वेगळा राहील तो. The question, 4 resistances 20 ohm,
20 ohm, 20 ohm and 25 ohm are connected to form Whetstone's network किंवा काय नाव आहे त्याचं ब्रिज. व्हॉट शंट दुसरा शब्द दिला मी तुम्हाला, ओळखीचा शब्द आहे रेजिस्टन्स. व्हॉट शंट इज नीडेड अक्रॉस 25 ohm to balance the network. प्रॉब्लेम समजणं पण तितकंच महत्त्वाचं असतं जितकं सॉल्व करता येणं. काही मुलांचं उलटं आहे, त्यांना सॉल्व करता येतो पण न्यूमेरिकलचा अर्थच कळत नाही. बघा वाचा व्यवस्थित. काय दिले तुम्हाला? 4 रेजिस्टन्स दिले, 20 ohm, 20 ohm, 20 ohm आणि 25 ohm, आणि वेस्टर्न नेटवर्क तयार केला. त्याचं म्हणणं आहे हा वेस्टर्न बॅलन्स नाही आहे. याला बॅलन्स करायचं असेल म्हणजे P/Qचा जो रेशो आहे तोच रेशो S/Rचा यायला पाहिजे. तर 25 ohm रेजिस्टन्सला दुसरा कोणता रेजिस्टन्स जॉईन करावा लागेल आणि कसा जॉईन करावा लागेल? बघा मग पहिले फिगर काढावं लागेल. हा P, हा काय असतो Q, हा S आणि हा R. P, Q, S आणि R. हा दिला आहे 20 ohm, हा पण 20 ohm, 20 ohm, हा दिला आहे 25. ॲक्च्युली हा पण किती पाहिजे होता? 20 ohmचा पाहिजे होता. म्हणजे P/Qचा रेशो जो 20/20 आला असता तोच S/Rचा रेशो आला असता. वेस्टर्न नेटवर्क बॅलन्स झालं असतं. पण तो अवेलेबल नव्हता म्हणून त्यांनी 25 ohmचा लावून टाकला आहे. आता तो बॅलन्स नाही आहे नेटवर्क. मग बॅलन्स करण्यासाठी याला किती ओमचा रेजिस्टन्स लावावा लागेल असा क्वेश्चन आहे त्यांचा. एक तर सहज लक्षात येते 20 20 20 हे सगळे जास्त लहान आहेत कोणापेक्षा, 25 ओमपेक्षा. म्हणजे या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला कमी करावी लागेल. अगदी कमी करायची असेल तर अगदी पहिल्या लेक्चरला तुम्ही शिकले, जर आपण रेजिस्टन्स पॅरललमध्ये जॉईन केले तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होते? कमी होते. म्हणून याला रेजिस्टन्स अननोन रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडावं लागेल. समजा तो रेजिस्टन्स कोणता आहे? X ओमचा जॉईन केला की जेणेकरून काय झाला? हा नेटवर्क बॅलन्स झाला. नाव वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ X. Xची व्हॅल्यू काढावी लागेल. सॉरी, बघ मग काय काय समजतं आपल्याला. गिवन तर कळलं असेल तुम्हाला बऱ्यापैकी. मग आपल्याला Xची व्हॅल्यू काढायची, बरोबर. तेव्हा P दिला आहे तुम्हाला 20 ohm, Q दिला आहे 20 ohm, S दिला आहे 20 ohm, R दिला होता 25 ohm. मग असं व्यवस्थित बघा. लेट X ohm बी द रेजिस्टन्स कनेक्टेड. कसा कनेक्ट केला आपण? इन पॅरलल टू 25 ohm टू बॅलन्स द नेटवर्क. नेटवर्क बॅलन्स करण्यासाठी आपण X ओमचा रेजिस्टन्स लावला समजा. मग बाय पॅरलल कॉम्बिनेशन फॉर्म्युला पाठ आहे तुमचा पहिल्याच लेक्चरला. 1/Rp इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. इथं पॅरललमध्ये कोण आहे? X आणि 25. 1/Rp क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. X प्लस 25 अपॉन X प्लस 25X. याला रेसिप्रोकल करा. 25X अपॉन X प्लस 25. हा जो आला RP ह्या दोघांचं कंबाईन आहे की जेणेकरून नेटवर्क काय होणार आहे? बॅलन्स्ड होणार आहे. मग आता बॅलन्सिंग कंडिशन वापरायची. बाय
बॅलन्सिंग कंडिशन, फॉर्म्युला पाठ आहे तुमचा P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन आरच्या ऐवजी आता या दोघांचा कंबाईन घ्यावा लागेल. कोणता आहे तो? RP. सो 20 अपॉन 20 S 20 आहे, RP काढला आहे आपण 25x अपॉन x प्लस 25, 20 कॅन्सल, 1 अपॉन 1 याला उलटा करावं लागेल 20x प्लस 25 अपॉन 25x. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन, याने याला मल्टिप्लाय करा 25x 20 इंटू x 20x 20 इंटू 25 किती होतो तो 500 प्लस इकडे तर नकळतो मायनस 25x मायनस 20x इज इक्वल टू 500. किती उरला? 5x इज इक्वल टू 500, x इज इक्वल टू 500 अपॉन 5, x इज इक्वल टू 100 ओहम. म्हणजे याचा अर्थ असा की या 25 ओमला जर आपण 100 ओमचा रेजिस्टन्स पॅरललमध्ये जॉईन केला तर तो नेटवर्क काय होईल? बॅलन्स्ड होईल. कळला असेल तुम्हाला प्रॉब्लेम? पाहून घ्या एकदा व्यवस्थित. झालं? मग समजण्यासाठी पुन्हा असाच एक न्यूमेरिकल घेऊ आपण. बघ पुढचा न्यूमेरिकल सेम. 4 रेजिस्टन्सेस 3 ओहम 6 ओहम 9 ओहम अँड 30 ओहम. वाचा बरं प्रॉब्लेम आता. वाचता है ना? 4 रेजिस्टेंसेस 3 ओहम 6 ओहम 9 ओहम and 30 ohm are connected to form Wheatstone network. What shunt is needed across the? आता 25च्या ऐवजी काय लिहावं लागेल? 30 ओहम टू बॅलन्स द नेटवर्क. झालं? मग असं बघा, हा एक रेजिस्टन्स, सेकंड, हा थर्ड असतो आपला आणि हा फोर्थ. P दिला आहे तुम्हाला 3 ओहम, Q दिला आहे 6 ओहम, S दिला आहे 9 ओहम आणि R दिला आहे 30 ओहम. तर त्या 30 ओहमला कोणता रेजिस्टन्स लावायचा की नेटवर्क बॅलन्स होईल? हे सगळे लहान आहेत बघा, 6 9 3 आणि हा मोठा झाला म्हणजे याला कमी करावं लागेल. त्याला कसं जॉईन करावं लागेल? पॅरललमध्ये. कोणता जॉईन करतो आपण? X ओहमचा. झालं? मग गिवन काय? P 3 ओहम, Q 6 ओहम, S 9 ओहम, R किती? 30 ओहम. प्रोसिजर तीच राहील. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला पण सॉल्व करता यायला पाहिजे. सेम प्रोसिजर आहे. वापस लेट X बी द रेजिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल टू 30 ओहम टू बॅलन्स द नेटवर्क. मग बाय पॅरलल कॉम्बिनेशन 1 अपॉन RP 1 अपॉन X प्लस 1 अपॉन काय राहील? 30. 1 अपॉन RP काय करतो? याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, X प्लस 30 अपॉन 30X. सो RP इज इक्वल टू 30X अपॉन X प्लस 30 ओहम. आता काय वापरतो आपण? बाय बॅलन्सिंग कंडिशन ऑफ Wheatstone नेटवर्क P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R.
इथं आरच्या ऐवजी काय घ्यायचं आता आर पी. पी दिला आहे तुम्हाला 3, हा दिला आहे 6, हा 9 आणि आर पी काढला आपण काय 30x अपॉन x प्लस 30. याला भाग जातो 3 2 जा 6, 1/2 9, हा उलटा होईल आता x प्लस 30 अपॉन 30x. काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन. 30 × 1 30x इज इक्वल टू 2 × 9 किती होईल तो 18 झालं. 18x प्लस 30, सो 30x इज इक्वल टू 18x प्लस 18 त्रिक 54 म्हणजे 540. याला इकडे घेऊन या. 30x मायनस 18x इज इक्वल टू 540 किती उरेल 12x 540. x इज इक्वल टू 540 अपॉन 12. आता डिवाइड करता येते तुम्हाला किती 45 ओहम म्हणजे 30 ओहमला कोणता रेजिस्टन्स लावावा लागेल 45 ओहमचा. तेव्हा तो नेटवर्क काय होईल बॅलन्स्ड होईल. बघून घ्या व्यवस्थित ऑब्झर्व करा.